रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानड़ी, कबीर ज्ञान सो ज्ञान, और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर सांगण्याचा भाव आहे दासाचा की जो ह्या मनुष्य जीवनाच्या या मूळ धनाने परत आपली कमाई सुरू करतो, परमसंतांना शरण जाऊन उपदेश प्राप्त करून मग आपल्या त्या दैनिक कार्याच्या बरोबरच ही पण एक मजुरी करतो, तर तो दुप्पट तिप्पट आणि चौपट करतो आहे आपल्या मूळ धनाला. आता परमात्म्याने येऊन हे ज्ञान दिलंय आणि यथार्थ ज्ञान तर भगवानच देऊ शकतात. जीव तर अंदाज बांधतात. तुम्ही पहा, पवित्र चारही वेद आणि श्रीमद भगवद्गीतेत जे ज्ञान आहे ते गॉड गिव्हन आहे. आणि परमेश्वर कबीरजींची वाणी ती गॉड गिव्हन आहे, स्वतः परमेश्वराने येऊन सांगितली आहे. आणि त्या महापुरुषांची वाणी जे परमात्म्याशी परिचित झाले, ज्यांना भगवान सरळ येऊन भेटले, स्वतःशी परिचित करून परत सोडलं, त्यांची वाणी पण गॉड गिव्हन आहे. कारण त्यांचा अनुभव डोळ्यांनी पाहिलेला आहे, परमात्म्याच्या त्या वाणीशी मिळता जुळता असतो. तर अशा प्रकारे जी 18 पुराणे आहेत त्यांना पहा, ते जीवाचे विचार आहेत. ब्रह्मा विष्णू महेश आणि इतर ऋषी महर्षींचं स्वतःचं ज्ञान अनुभव आहे. ते वेदांशी फार कमी जुळतं. तर अशा प्रकारे आपण इतरांच्या अनुभवाला आपल्या भक्ती मार्गाच्या सहयोगात नाही घ्यायचंय, आधार नाही मानायचंय. हे ज्ञान ऐकण्यासाठी, ज्ञान समजण्यासाठी 18 पुराणं आपल्याला विशेष मदत करतात. पण भक्तीच्या विधीसाठी त्यांची मदत आपण बिलकुल घ्यायची नाहीये. आणि त्यात ज्या भक्तिक्रिया सांगून ठेवल्यात त्या वेदांशी जुळत नसतील तर घ्यायच्या नाहीत. त्यांचं आपण पालन करायचं नाही, तरच आपण सफल होऊ. तर काय सांगितलंय की जोपर्यंत हे मनुष्य जीवन तुमच्याकडे आहे तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. काय सांगितलंय की लोहे जैसा ताव जात है, ये काया देश राही, और 3 लोक और भवन चतुर्दश सब जग सौदे आही. जसं कारागीर लोखंडाला गरम करतो, त्याला इतकं गरम करतो खूप जास्त, आणि मग त्याला काढून लगेच त्याच्यावर घाव घालतो. गरम गरम लोखंडावर घाव घालून तो जी वस्तू बनवायची ती बनवू शकतो. लोखंड थोडं जरी गार झालं मग त्याच्यावर कितीही घाव का घालेना, घण ठोकू द्या, काही फायदा होत नाही. ती वाकडी तिकडी बनते, ती वस्तू नाही बनणार ज्याच्यासाठी प्रयत्न केला होता. तर हे मनुष्य जीवन ज्याचं शांत होऊन जाईल, जोपर्यंत मनुष्य जीवन आहे हे लोखंड गरम आहे, ह्याच्यावर राम नामाचे घाव घालून तुम्हाला जे बनवायचे ते बनवू शकता. जेव्हा हे थंड होऊन जाईल, मृत्यू होऊन जाईल, मग काही होऊ शकणार नाही. नंतर श्राद्ध घालत राहा, तर थंड झाल्यावर घाव मारणं झालं. मग त्याचं 13वं घालत राहा, 13वं 17वं, हे तर लोखंड थंड झाल्यावर व्यर्थ प्रयत्न करणं झालं. तर इथे काय सांगितलंय, 3 लोक और भवन चतुर्दश सब जग सौदे आही, दुगणे तिगणे किए चौगणे किन्हू मूल गवाही. कोणी तर दुप्पट तिप्पट चौपट करून घेतलं मनुष्य जीवनात सद्भक्ती करून, तर कोणी मूळ धनाचा नाश केला, हरवून टाकलं.
म्हणजे मनुष्य जीवन इथेच असं तसं करून इतर क्रियांमध्ये व्यर्थ करून टाकलं. त्यांनी मूळ धनाचा नाश करून टाकला. आता भक्ती न करण्याने काय हानी होईल? नर से ती तू पशुआ की जय, गद्दा बैल बनाई, ये 56 भोग कहाँ मन मूर्ख, कित कुरडी चरणे जाई. ओय होय. पुण्यात्म्यांनो, आपण मनुष्य जीवन प्राप्त करून त्या सर्व सोयी प्राप्त करून घेतो ज्या भगवान मनुष्य जीवन प्राप्त प्राण्याला देत असतात. तो का देत असतो? ह्यासाठी देतो की ह्या सोयी मिळाल्यावर हा भक्ती करेल, आपलं कल्याण करून घेईल. ज्यांना मानव शरीर प्राप्त आहे त्यांचा ड्रेस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. ड्रेस म्हणजे आपलं हे शरीर, ही बॉडी, हा ड्रेस आहे. एक पोशाख आहे तुमचा, एका विद्यार्थ्याचा. आणि जो स्टुडंट, जो विद्यार्थी आपलं ध्येय पूर्ण न करता, अभ्यास न करता सिनेमा बघतो, गेम्स खेळतो, बाहेर बकवास करतो, तर मग काय होईल? तो आपल्या जीवनाचा नाश करतोय. तो आपल्या ध्येयापासून भरकटलाय. आणि मग काय बनेल? तो मजूर बनेल. आणि कुठे माती उचलेल, रिक्षा चालवेल, हमाली करेल. ज्या हेतूने तो शाळेत गेला होता त्यापासून चुकला तो फायदा नाही करून घेऊ शकला. ठीक अशाच प्रकारे आपल्या ज्यांना ही मानव शरीर प्राप्त आहे, मग तो रिक्षा चालक आहे, वा कोणी मजूर आहे, वा कोणी धनिक व्यक्ती जी अधिकारी कर्मचारी आहे, वा कोणी मंत्री, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती असो, हे सर्व स्टुडंट आहेत. आणि जर हे भक्ती साधना करत नसतील तर आपल्या ध्येयापासून भरकटलेत. आई वडिलांपासून मिळालेल्या धनाचा ते दुरुपयोग करतायत. आपले मातापिता कोण आहेत? कबीर भगवान. त्यांनी आपल्याला ही पुंजी देऊन तुम्हाला फ्री करून ठेवलंय. जसं मुलाला आई वडील 15-16 वर्षांपर्यंत पूर्ण फ्री करून देतात. चांगले कपडे देतात, छान जेवण देतात, काही काम सांगत नाहीत, पैसे पण खूप खर्च करतात की कोणत्याही प्रकारे आपला उद्धार करो, आपलं शिक्षण पूर्ण करो. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने तुम्हाला ते धन देऊन इथे एक विशेष ड्रेस घालून ठेवलाय. त्यात विशेष सुविधा आहेत ज्यामुळे तुम्ही भक्ती करू शकाल. मुलांना अशासाठी सोयी दिल्या जातात, विद्यार्थ्यांना, की ह्या सोयींना प्राप्त करूनच ते आपला अभ्यास करू शकतील, तेव्हाच सफल होऊ शकतो. तर तुम्हाला परमात्म्याने अशा सोयी दिल्या आहेत. खाण्यासाठी छान अन्न, फळं, आहार, काजू, खिसमिस, सफरचंद, संत्री, दूध, दही आणि सद्बुद्धी देऊन ठेवली आहे की घर झोपडी बांधा. नैसर्गिक संकटांपासून वाचण्यासाठी भूक लागली तर जेवण करा, तहान लागली तर पाणी प्या. सर्व उपलब्ध आहे. त्याची साधनं सांगितली आहेत. हे पाणी असं मिळतं. आणि करायचं काय होतं? फक्त मुलांना जन्म द्यायचा, त्यांचं लग्न करा, त्यांचं पालन पोषण करा आणि मग मरून जा. काय हेच काम होतं यांचं? हे तर पशुपक्षी पण करतायत. ह्याच्या जोडीने एक अनिवार्य काम होतं जे आम्हाला माहीत असूनही आम्ही ते नाही केलं. कारण संत साधुजन जेवढे आहेत ते सांगतात, समजावतात, पण मात्र त्यांच्या वचनात शक्ती नाहीये, त्यांच्याकडे ती पॉवर नाहीये, त्यांच्याकडे ती भक्ती मंत्र नाही जो प्राप्त करून प्राणी मग पुढे त्या मार्गावर चालू शकेल. ह्या कारणाने माणूस आता नास्तिकतेकडे वाटचाल करतोय. तर मनुष्य जीवन तुम्हाला प्राप्त झालं, त्याचा उपयोग न करण्याने, भक्ती न करण्याने मग काय होईल? नर से ती तू पशुआ की जय, गद्दा बैल बनाई, ये 56 भोग कहा मन भोरे, कहीं कुरडी चरणे जाई. पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत आपण सत्संग ऐकत नाही तोपर्यंत आपल्यावर या काळाच्या मायारूपी भांगेची मोठी नशा असते. कबीर साहेब म्हणतात, कबीर ये माया अटपटी, सब गट आण अडी, और किस न समजाऊं या कुआ भांग पडी. ज्या संसारात आपण राहतोय इथे प्रत्येक व्यक्तीचा एकच विचार आहे आणि एकसारखीच त्याची गाईडलाईन असते. आपल्या मुलांना
की बाबांनो आपलं मुलांना शिक्षणासाठी पाठवतात तरी पण उद्देश हाच सांगतात की तुझा रोजगार ठीक होईल. म्हणजे जे पण ट्रेनिंग आपल्याला मिळत असतं, रोजीरोटी आणि कपडा व बंगला हे बनवण्याचंच मिळतं. तर त्या समाजात राहून तुम्ही तुमचं ध्येय विसरून गेला आहात. सत्संगात येण्याने काही वेळ तुम्हाला भगवान देतो. निश्चिंत होऊन सत्संग ऐकता, बहीण भावांना भेटता, त्यांच्याकडूनही तुम्हाला मग हळूहळू हे ज्ञान ऐकायला मिळतं. मग तुमची आवड निर्माण होते. तर परमात्मा काय सांगतात की तुम्हाला मनुष्य जीवन मिळालंय, तुम्हाला किती सोयी मिळाल्या आहेत. जेव्हा भूक लागते जेवून घेता, तहान लागते पाणी पिऊन घेता, ऊन थंडीपासून बचावासाठी घरं बनवली. हे असंही घरांची आवश्यकता आम्हाला इतकी असायला हवी होती की गरजेपेक्षा जास्त नाही बनली पाहिजेत. हे आम्हाला भक्ती बाधक आहे. जे भक्ती करू इच्छितात, मोक्ष मिळवू इच्छितात, त्यांनी हे सर्व नियम फॉलो केले पाहिजेत जे सांगितले जातात, कारण ते भक्तीमध्ये बाधा आणतात. आणि जे भक्ती बाधक आहे तुम्ही त्यालाही बरोबर घेऊन चाललात तर मग तुम्ही असं करताय जसं एखाद्या पशुच्या गळ्यात एक लोढणं बांधून दिलंय, असं मोठं दोरीने बांधून. आता तो चालू नाही शकत त्या स्पीडने ज्याने चालायला हवं. चालायला खूप वेळ लागतो. तर तुम्ही ह्या मर्यादांचं पालन नाही केलं आणि भक्तिरूपी मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सफल नाही होऊ शकत. तर म्हणून ज्ञानाच्या आधारे ह्या वाईटाला, ह्या कुरीतींना आणि सांसारिक परंपरांनाही त्यागावं लागेल, तर आपण त्यात सफल होऊ. मग मोठ्या स्पीडने जाऊ. जसं घर बनवलं, ठीक आहे, आजकाल परमात्म्याने दया करून ठेवली आहे, खूप सोयी तुम्हाला मिळत आहेत. घर बनवून घ्या, जेवढी गरज असेल तेवढंच, केवळ अशासाठी की छान बंगला बांधीन, लोकांची वाहवा मिळवीन. हे आपले स्वतःचे विचार असतात, अध्यात्म मार्ग नाहीये. तर घर बनवा जेवढी गरज आहे आणि जेवढं तुमचा खिसा अलाव करत असेल. गरजेपेक्षा जास्त खर्च करू नका. आपले पूर्वज तुम्ही पाहिलं असेल, आम्हाला तर खूप आठवतात. झोपडीमध्ये आयुष्य गेलं अनेक पिढ्यांचं. त्यांचं तर एवढंच काम आहे, खाट टाकायची आहे तुम्हाला. अगदी 10 खोल्यांचं घर आहे तुमचं. एका खोलीत एका कोपऱ्यात 3.5 बाय 3 बाय 7 फुटांची हवी आहे तुम्हाला. जास्तीत जास्त एवढी पर्याप्त आहे. कबीर साहेब तर म्हणतात की घर तो 3.5 हाथ और गढ़ा तो 4.25 है. कहे कबीर अधिका गहे उसको नहीं विचार. हे मानवाचं जे शरीर आहे 3.5 हाताचं असतं. परमात्मा म्हणतात आपल्या घराची आवश्यकता 3.5 हाताची आहे. मोठ्यात मोठं बनवायचं तर 4.25, आणि त्यापेक्षा मोठं बनवायचं म्हणजे मूर्खपण आहे. तरीही परमात्म्याच्या सांगण्याचं तात्पर्य हे आहे की गरजेपेक्षा जसं कोणत्याही वस्तूचा तुम्ही संग्रह करता, तुमच्या भक्तीला ते बाधक बनेल. कारण वेळ व्यर्थ जाणार. बंगला बनवला, 1-2 लाख आपल्याकडचे लावले, 3 लाखाचं कर्ज घेतलं. आता कर्ज तर घेतलं, ऋण तर घेतलं, कळलं नाही. 1 महिन्यानंतर मागणारे यायला लागतील. शांती गेली, रात्रीची झोप येत नाही, आणि भक्तीचा पण नाश. मग त्या बंगल्याचा काय उपयोग झाला? तर अशा प्रकारे आपल्याला भक्ती मार्गातील बाधांना त्यांना त्यागावं लागेल. आता काय सांगतायत? परमात्म्याने आपल्याला किती सद्बुद्धी देऊन ठेवली आहे, आणि हे भक्ती न करण्याने हे कोठी बंगले बनवण्यात आणि संपत्ती वाढवण्यात आपलं जीवन व्यर्थ करून टाकाल तर मग काय होईल? नर से तू पशुआ कीजिए. नरापासून तू पशु बनशील. नर से तू पशुआ कीजिए, गद्दा बैल बनाई
अरे ये सुंदर भोजन का मन बोरे की तर कुरडी सरणे जाई. होय होय. आता पुण्यात्म्यांनो, एवढं सगळं ऐकूनही आमच्या ही गोष्ट पचनी पडत नाही. कारण आम्हाला ह्या सर्व सोयी उपलब्ध आहेत आणि नेहमी आहेत, आणि त्या तर आपल्या अंतिम श्वासापर्यंत असतील, जोपर्यंत तुम्ही मनुष्य जीवनात आहात. कारण की आईबाबा मुलांना जोपर्यंत कॉलेज शाळा नाही सोडत तोपर्यंत सोयी देतच राहतात. आणि जे मूल त्याचा सदुपयोग न करता येतं त्याला खूप दुःख मिळतं. तर अशा प्रकारे सत्साधना करण्याने, भक्ती करण्याने मोक्ष मिळणार होता. जिथे जाऊन पुन्हा या संसारात परतून कधीही येत नाही, तिथे आम्हाला खूप सुख मिळणार होतं. जसं मूल शाळेत शिकतं, कॉलेजमध्ये शिकतं, महाविद्यालयात, त्याला तिथे काही मिळणार नसतं. तिथून त्याला विद्या प्राप्त झाली, त्या विद्येच्या आधारे त्याला इतर क्षेत्रात तिथे जाऊन त्या सोयी मिळणार आहेत. ठीक अशाच प्रकारे आपल्याला ह्या पृथ्वीवर जे आपण इच्छित आहोत, आपल्याला इथे त्या सोयी नाही घ्यायच्यात. हे तर कॉलेजात मौज करणं आहे असं समजा. पृथ्वीची कोणतीही वस्तू आपण डिमांड करतोय आणि ह्यातच गुंततोय, भक्ती करत नाही, तर आपण कॉलेजात मजा मारतोय. ते खूप हानिकारक आहे. ह्याचा लाभ आपल्याला सतलोकात मिळेल. सतलोकाविषयी आजपर्यंत जी माहिती आम्हाला प्राप्त झाली आहे, आम्हाला म्हणजे तुम्हाला, ह्या दासाच्या वचनांच्या आधी, तर ती कशी माहिती प्राप्त झाली आहे? सतलोकाचं एक विशेष कॉन्ट्रॅक्ट घेऊन ठेवलंय कोणी? राधास्वामी पंथवाल्यांनी. आणि धनधन सद्गुरू, सच्चा सौदा शिरसा आणि जगमालवालीवाल्यांनी. आणि यांना सतलोकाचं कख सुद्धा माहिती नाहीये. ना भक्ती मार्ग ठीक आहे ह्यांचा, ना सतलोकाची, सत्पुरुषांची माहिती. मग सांगा कुठे घेऊन जातील प्राण्यांना? मग हे कबीरपंथी जेवढे आहेत ते पण सत्पुरुष आणि सतलोकाचे गुण गातात आणि सतनामाचा महिमा मुख्यतः वर्णन करतात. ह्या दासाने ह्या सर्व पंथांच्या ग्रंथांना खूप बारकाईने जाणलं, समजलं, वाचलं आणि मग परमात्म्याकडून प्राप्त त्या यथार्थ ज्ञानाशी तुलना केली. ह्या कबीरपंथीयांकडे भक्ती मार्गाची एबीसीडी पण नाहीये, आणि ना ह्या राधास्वामी, जय गुरुदेव आणि सच्चा सौदा शिरसावाले, जगमालवाली यांच्याकडे, आणि ना ह्या इतर संतांकडे कुठून असणार? ना ह्या आचार्य आणि शंकराचार्य यांच्याकडे भक्ती मार्ग आहे, ते तर सतलोक जाणतच नाहीत. ह्यांचा तो विषयच नाही. हे तर श्रीराम, श्रीकृष्ण, श्री विष्णू आणि श्री शंकर भगवानाच्या पूजेपर्यंत सीमित झालेत, आचार्य आणि शंकराचार्य. आणि हे सुधांशुजी महाराज, आणि हे आसारामजी महाराज, आणि हे सतपालजी महाराज, आणि हे बाल योगेश्वरजी महाराज, आणि हे सारे कृपाळूजी महाराज, आणि हे दुसरे जितके, हे ब्रह्म ऋषी कुमार, हे ह्या प्रकारचे हे सारे, हे कख नाही यांच्याकडे या भक्तिमार्गाचा. पूर्ण विश्वाला बुडवून बसलेत, स्वतःचा नाश करतायत. आता पुण्यात्म्यांनो, ज्या पुण्यात्म्यांना ज्ञान नाही ते हा विचार करतात की हा रामपाल माहीत नाही स्वतःला काय मानतोय, स्वतःला विद्वान मानतोय. ह्याच्यात विद्वान आणि अविद्वान ही गोष्टच नाहीये. आपले सद्ग्रंथ परमात्म्याने देऊन ठेवलेत. त्या सद्ग्रंथांची ज्यांना माहिती आहे ते भक्त आहेत, ते संत आहेत. आणि ज्यांना माहिती नाही ते ना भक्त आहेत. भक्त तर होऊच नाही शकत, कारण त्याला थिअरीची माहिती नाही. प्रॅक्टिकल काय करणार? तर पुण्यात्म्यांनो, पूर्ण विश्वात ह्या दासाव्यतिरिक्त ना असं ज्ञान आहे, ना असं समाधान आहे. हे वचन
पहिल्यांदा जो ऐकतो त्याला ते खटकतं, पण वेळ येताच ते चांगलेही वाटतील, गोड वाटतील. एकदा परमेश्वर कबीरजींनी गोरखनाथांशी बोलताना म्हटलं होतं की गोरखनाथ मैं सबन का गुरुआ. परमात्म्याने म्हटलं आहे की मी सगळ्यांचा गुरु आहे, उस्ताद. ह्या अध्यात्म मार्गात तर गोरखनाथजी म्हणू लागले तो मेरा वचन मोय लाग गए कड़ुआ. की तुमची गोष्ट मला चांगली नाही वाटत. तुम्ही म्हणता मी सगळ्यांचा गुरु आहे. तर परमात्म्याने म्हटलं की कड़ुआ लगे सो मीठा होई, हमरी बात पतीजे जोई. पतीजे म्हणजे विश्वास होईल. परमात्म्याने म्हटलं होतं हे जे कडू लागेल ते गोड होईल. आज आपल्या गळ्याखाली ही गोष्ट उतरली नाही की मी सगळ्यांचा गुरु आहे, मी सद्गुरू आहे. ती वेगळी गोष्ट आहे, पण कड़ुआ लगे सो मीठा होई, हमरी बात पतीजे जोई. विश्वास ठेवा. जे मी सांगतोय त्यावर ते करून बघा. अध्ययन करा, सद्ग्रंथ चेक करा. मग ही गोष्ट तुम्हाला खरी जाणवेल जी या दासाने आत्ता सांगितली होती. तर प्रसंग जो चाललाय तिथेच येऊया. हे जेवढे पण आहेत, विशेषतः राधास्वामी पंथ, जय गुरुदेव पंथ, सच्चा सौदा शिरसा वाले आणि जगमालवाली आणि हे ठाकूरजीवाले, हे दणोद भिवानीवाले, ही सारी वेगळी बाभळीची झाडं उगवली आहेत. आता पुण्यात्म्यांनो हे सांगतात की सतलोकात परमात्मा निराकार आहे आणि यांना ना सतलोकाची माहिती, सतलोक काय आहे. म्हणतात तेच सतलोक, तेच सतनाम, तेच सारनाम, तेच सार शब्द आणि तोच सत्पुरुष. तो सतलोकच आहे आणि तो निराकार आहे, चेतन प्रकाश आहे. आणि ह्या सर्व कबीरपंथीयांचा आणि सर्व ह्या राधास्वामींपासून निघालेल्या त्यांच्या शाखांचा, जसं सच्चा सौदा शिरसा आणि जगमालवाली आणि हे ठाकूरजी, जय गुरुदेवजीवाले, यांचं असं मानणं आहे की मोक्ष प्राप्त प्राणी सतलोकात त्या परमात्म्याच्या प्रकाशात असा मिसळून जातो, तो आत्मा जसा थेंब समुद्रात. आणि एक आहे रांजडी गाव जम्मूमध्ये, एक नवा संत मिळाला ज्याचं नाव आहे मधु परमहंस. आणि तो पण कबीरपंथी म्हणवतो आणि सतलोकाला कसं डिफाईन करतो. सृष्टी रचना सांगताना त्याने काय सांगितलं की आधी परमात्मा गुप्त होते, मग त्यांनी एक शब्द उच्चारला व त्याच्यातून एक अद्भुत प्रकाश निर्माण झाला. त्या प्रकाशाच्या आतमध्ये परमात्मा अमरपुरुष सामावून गेला आणि तो अमरलोक झाला. तो मग अमरलोक बनून गेला. म्हणजे तो परमपुरुष पण, अमरपुरुष पण व अमरलोक पण एक झाले. तो प्रकाशपुंज. आणि मग म्हणतात की त्या प्रकाशाने परमात्म्याला असं उधळलं, स्वतःला असं उधळलं, त्याच्यातून थेंब थेंब तयार झाले, वर गेले आणि उलटे खाली आले. जसे पाण्याचे थेंब वर फेकले, पाण्यात येऊन मिसळतात, पण ते मिसळले नाही, ते कणाकणाने बनले, बिंदू बिंदू बनले, जीव बनले आणि फिरू लागले त्या प्रकाशात. तिथे जाऊन त्याच्यानुसार मोक्षप्राप्त प्राणी ते हंस बनून जातात आणि ते डॉट बिंदू बनून असे फिरतात जसे मासा पाण्यात त्या प्रकाशात भटकत राहतो. तो म्हणतो की माझ्याकडे जी वस्तू आहे ब्रह्मांडात नाहीये. आता त्याचा सारा झाडा घेऊन गाठ बांधली त्याची. आता दाखवतो ती काय आहे त्याच्याकडे ती वस्तू. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने दया केली आहे आपल्यावर. ह्या दासावर दया केली आहे, ती दिव्य दृष्टी दिली आहे ह्या ज्ञानाला समजण्याची आणि ह्यांच्या अज्ञानाला पारखण्याची. आणि ते तुम्हाला सहज करवून देईल दास. 2 मिनिटात समजून जाल की वास्तव काय आहे. एकतर ह्याचं विधान आहे श्री मधु परमहंस रांजडीवाल्याचं, जम्मूवाल्याचं.
एकतर हे झालं की अमर पुरुष व अमरलोक हे एक झाले, तो चेतन प्रकाश झाले. मग असं म्हणतात की सारनाम पण, आदिनाम पण आणि सार शब्द पण, विधेय शब्द पण तो अमर पुरुषच आहे. अमर पुरुष तो बनला अमरलोक आणि तो सारा, सार काही तो चेतन प्रकाश. त्याला हे अमरलोक पण, सार शब्द पण, सार नाम पण, विधेय नाम पण, आदिनाम तेच, सतनाम पण तेच, अमरलोक पण तोच, सत्पुरुष अमरपुरुष पण तोच आणि सारनाम पण तेच. आलो तिथेच जिथून सुरुवात केली होती. हे भगवान, या भोळ्या आत्म्यांना काय माहीत की महात्माजी पोहोचले असतील, सतलोक बघून येतील, काय खाक बघून येणार. सतलोकामध्ये अशीच सृष्टी आहे, असेच लोक आहेत जिथे पशुपक्षी नाहीयेत, हे किडे कीटक नाहीयेत, जे तिथे सदाबहार वृक्ष आहेत आणि सदाबहार तिथले काजू, किसमिस, सफरचंद, संत्री आणि फळं, फुलं, फ्रूट्स सारे सदाबहार आहेत. तिथे गेल्यानंतर प्राणी ना वृद्ध होतो ना त्याला मृत्यू येतो. आता पुण्यात्म्यांनो, जर आपण तिथे जाऊन असंच धक्के खायचे आहेत, बिंदू बनून फिरायचं आहे, तर काय मजा आहे? तो कसला आनंद? मोक्षाचा अर्थ होतो ते ज्याच्या वर जसं कोणी बंधनात ना असावं. आपण येथे कर्मांच्या बंधनाने बांधले गेलोत. तिथे कर्म नाहीये, निष्कर्मे मोक्ष प्राप्त होतो. काही न करता प्राप्त होतात सर्व सुविधा, त्याला निष्कर्मे मुक्ती मानतात. तर तिथे गेल्यानंतर तुम्ही बघता, प्रत्येक व्यक्ती इच्छिते काम थोडंच करू, नाही केलं तर अजूनच छान, सोयी साऱ्या हव्यात. तर हे आम्ही कुठून, हा आभास कुठून झाला? कारण आपण अशा स्थानावर राहत होतो जिथे आपल्याला काम करावंच लागत नव्हतं, सोयी मिळत होत्या, पुढे पडून होत्या. दुसरं कोणी म्हातारं होऊ इच्छित नाही, वृद्धावस्था कधीही आवडत नाही. म्हणजे 80व्या वर्षी पण केस काळे करत असतात, दात कृत्रिम बसवतात, काही थोडंफार सेट, म्हातारं दिसायला नको. आणि मग मृत्यू तर कोणालाच नको असतो, आणि दोन्ही कंपल्सरी. हे तर इथलं युनिव्हर्सल ट्रूथ आहे. हार्ड अँड फास्ट रूल आहे, तर तो वृद्ध पण होणार आणि मृत्यू पण येणार. आणि आपल्याला दोन्ही आवडत नाही आणि दोन्ही कंपल्सरी होणारच या इथे. अशा प्रकारे कोणी काम करू इच्छित नाही. आपण उच्च शिक्षण का प्राप्त करतो? की आपण खुर्चीत बसून ऑफिसमध्ये नोकर असतील, बेल वाजवली, पाणी आण, चहा दे, काम काही नाही करायचं, पगार तर मोठा पाहिजे, आयटीत राहायचं. तर ही आपली प्रवृत्ती जी इथे आपण एक नक्कल करतोय, एक रेग ओढतोय त्या सतलोकाच्या, त्या सुखाला विसरून, त्याला सोडून, आणि ती तिथेच प्राप्त होऊ शकते. बाभळीच्या झाडावर जर कोणी आंबे शोधतोय, बाभळीच्या वनात जर कोणी आंबे शोधतोय, तर त्याच्यासारखा मूर्ख नाही. तर आपण ह्या बाभळीच्या वनात, ह्या काळाच्या लोकात ते सुख शोधत आहोत, सतलोकवालं. इथल्या स्वर्गात, महास्वर्गातही ते सुख नाहीये. तर ह्या गोष्टीची परमात्म्याने आपल्याला आठवण करून दिली आहे. तर प्रसंग चाललाय की सतलोकामध्ये तुम्हाला मनुष्य शरीर मिळेल. तिथे 3 भाग आहेत सतलोकाचे. जसं आपलं कॅपिटल आहे, राजधानी आहे दिल्ली, आणि दिल्ली एक राज्य पण आहे. तर दिल्लीचं जे बाह्य दिल्ली आहे, ग्रामीण क्षेत्र आहे जे, ते तर समजा बाहेरची दिल्ली. मग मधला बाजार आला, मग पंतप्रधान म्हणजे आपलं सेक्रेटरिएट म्हणजे राजधानी स्थळ आहे. असंच तिथलं विभाजन आहे. तर बाह्यच एक क्षेत्र आहे, अगदी बाहेरच्या साईडचा सतलोकाचा. त्याच्यात बाग बगीचे, फळं, झरे, नद्या वाहत आहेत. त्याच्या पुढे जो सेकंड पोर्शन आहे, त्याच्यात पूर्ण तुमचे खूप सुंदर सुंदर महाल बनले आहेत, जे रिकामे पडले आहेत, जिथून तुम्ही आलात सोडून. एक एक परिवाराचा पूर्ण द्वीप आहे.
जसं तुम्ही कोणत्याही अधिकारी, कर्मचारी वा पैसेवाल्या शेठच्या घराला पाहाल, तो काय बनवतो? मोठा बंगला असतो, एक छान पुढे अंगण असतं, लॉन ज्याला म्हणतात, आणि त्याच्यात फळं, फुलं वगैरेची झाडं, वेली लावल्यात, बगीचा लावलाय, झरा वाहतोय, तलाव आहे. अशा प्रकारे आपण सोयी करून घेतो आणि आपण पिकनिक फिरायला जातो, डोंगर बघायला जातो, सुंदरशा जागा, झरे बघायला जातो. हा आमचा स्वभाव तिथून बनलाय. आणि इथे आपण जातो आणि आपला खिसा कापून परत येतो. 10,000 रुपये घेऊन जातो कुलू मनालीला मे, जून, जुलैमध्ये, आणि आपले पैसे खर्च करा. तिथे काही दिवसांसाठी इकडे तिकडे सैरसपाटा करा आणि पैसे वाया घालून परत येऊन जा. इथलं तर हे सुख आहे. आणि सतलोकात गेल्यानंतर तो काही अभाव नाही, काही खर्च नाही आणि कोणत्याही प्रकारचं काही दुःख नाही. तर आता आपण कोणी मरू नाही इच्छित आणि आहे तो परिवार बनलेला राहो. आता मरायची अजिबात इच्छा नाहीये, भले दुःखी कितीही असो. आता आपण इथून जाऊ नाही शकत, जरूरत नाही जायची आपल्याला. पण हा मृत्यू भयंकर आहे आपल्यासाठी, आणि वृद्धावस्था, आणि हे सारं तिथे होईल. तिथे मग काही दुःख नाही, काही काम नाही. आपल्या खूप सोयी आहेत तुम्हाला. तिथेही तुम्हाला परमात्म्याची आठवण येत राहते. परमात्म्याचे स्मरण तिथे पण तुम्हाला करायचे असते. त्या स्मरणात इतका आनंद असतो. काही व्यक्ती विचार करतात तिथे करायचं काय, तिथे परमात्म्याची आठवण, तिथे खूप सोयी आहेत ज्यांचं इथे वर्णन नाही करू शकत. तिथे तुम्हाला कळतही नाही की किती वेळ निघून गेला, आणि तुम्ही सदा सुखी राहता. काही रागद्वेष नसतो, काही अशा गोष्टीचा अभावच नसतो ज्याने रागद्वेष बनेल. कोणी वर खाली नाही, कोणी लहान मोठं नाही. तिथे सगळ्यांना एक समान सोयी. तर ह्या सतलोकामध्ये सर्व सोयी आहेत आणि तिथे पूर्ण मोक्ष आहे. तो प्राणी काही प्रतिबंध नाही, कारण की जितके इथे कायदे बनवले जातात, आळशी लोकांसाठी बनवले जातात. जे नागरिक चांगले असतात ते असेही सद्भावनेनं राहतात, ते काही अपराध करत नाहीत. तर तिथे सगळे नागरिक चांगले आहेत, त्यांना काही द्वेष नाही, राग नाही, कारण इथून असेच लोक जातील ज्यांचा स्वभाव सुधारेल आणि भक्तीचा धनी होऊन जाईल. तर इथे तुमचा व्यवहार आणि स्वभाव सुधारण्यासाठी प्रॅक्टिकल घेतलं जातं. तर तुम्ही इथे येता सत्संगात, तुम्ही इथे येऊन एकतर ज्ञान ऐकतात, ज्ञान ऐका, मग ज्ञानावर त्याचं अंमल करा. ही जी वचनं सांगितली जातात, हे कोणत्या ऐऱ्या-गैऱ्याचं गीत नाही. हा परमात्म्याने दिलेला मार्ग आहे, परमात्म्यानं दिलेलं वचन आहे, ज्ञान आहे. आणि तुम्ही इथे आला कशासाठी आहे तेवढ्या लांब? तुम्ही ज्ञान ऐकून त्याच्यावर प्रॅक्टिकल करा, त्याला आचरणात आणा, त्याच्यावर त्या गाईडलाईन्सने चाला. आता जसं इथे तुम्ही येता, इथूनच स्वतःला सुधारणं सुरू करा. जसं सभ्य लोक असतात, बसमध्ये बसलेत आणि कोणी पाहिलं, कोणी वृद्ध असेल त्याला म्हणतात, आपल्याबरोबर ॲडजस्ट करून घेतात, या तुम्ही बसा. आणि काही असे सज्जन असतात जे सीट सोडून देतात, या तुम्ही बसा. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? भिकनदास मोतीरामदास आहिरे. आपण कुठून आलात? गाव ठेंगोडा, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक येथून आलो आहे आम्ही. आपला व्यवसाय काय आहे? आपला व्यवसाय पारंपरिक शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 7 फेब्रुवारी 2014. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? परंपरागत म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश, गणपती, नवरात्रमध्ये देवीची अशी भक्ती करायचो. पण याच्यात सर्वात जास्त आम्ही वारकरी संप्रदाय असल्यामुळे पंढरपूरची वारी करायची, त्र्यंबकची वारी करायची, पायी तीर्थयात्रेला जायचो. गावात भजन कीर्तन आमचं हप्त्यामध्ये 4-5 दिवस चालू राहायचं, किंवा खेड्यापाड्यावर सप्ताहामध्ये अशी आमची भक्ती कायमस्वरूपी चालू होती. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण वारकरी पंथाशी निगडीत होतात,
आणि सप्त्याला जाणे, वारीला जाणे ही भक्तिविधी आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की जी आपण भक्तिविधी महाराष्ट्रामध्ये आज प्रचलित आहे तिथं करतच होतात, असं असून आपण संत रामपालजी महाराजांची साधना का स्वीकारली आणि त्यांचा मार्ग आपल्याला कसा अवगत झाला? याच्यामध्ये असं आहे सर, प्रश्न फार छान विचारला तुम्ही. कारण माझं या भक्तीमध्ये अभ्यास फार गण होता. कारण तुकाराम महाराजांचे अभंग, माऊलीचे अभंग, हरिपाठात यांचं काय म्हणणं आहे ते मी त्याचं ते वाचन केल्यानंतर त्याचं ते निरूपण करायचो. निरूपण केल्यानंतर अशी शंका यायची, हे जे सांगता हे बरोबर आहे, पण आपण एवढ्या 35-40 वर्षापासून या भक्तीमध्ये आपण भक्ती करतोय, पण असं एकाही कीर्तनकाराकडून किंवा एकाही भगवत भक्ताकडून आपल्याला हे जे सांगतायत तुकाराम महाराज किंवा माऊली एकनाथ महाराज, हे आपल्याला ते त्यांच्या सांगण्यावरून हे ते आपल्याला काही सांगत नाही. म्हणजे असे मला थोडेसे संशय होते. कारण हरिपाठामध्ये माऊलीने असं सांगितले, हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाक्षी क्षण मात्रे. तर मग तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपतारी. जर माऊलीचं असं म्हणणं आहे की हरीचं नाम जर उच्चारला तुमच्या पापाच्या अनंत, म्हणजे ज्याची गंती होणार नाही, असं अनंत पापराशी जर या जळून जातील. पण माझं म्हणजे 35-40 वर्षाच्या याच्यामध्ये मी असे बरेच, म्हणजे माझ्या कसमात या पट्ट्यामध्ये नाव होतं आणि मला कोणी ओळखत नव्हतं असं मला कोणी सांगू शकणार नाही. पण मी जे गेले म्हातारे झाले, जे तरुण आले बरेच, तर हे भक्ती तर करतायत. यांच्या घरात समाधानीनी बाप कुठं चालतो, पोऱ्या कुठं चालतो, याचं काय आहे. आणि मरण्याच्या टायमाला सर्व माझ्या समक्ष, म्हणजे मी बऱ्याच लोकांना माझ्या स्वतः भजन करून अंत्यविधी केलेली आहे. पण मरताना सुद्धा ती शेवटी एवढी भक्ती करून हे विवाह यांचं मरण चांगलं झालं असं मला माझ्या पाहण्यात तरी आलेलं नाही. त्याच्यामुळे मला शंका असायची की ह्याचं काय आहे बुवा. तर मग याचा अर्थ असा आहे की अनंत हरिउच्चारणी अनंत पापराशी जातील लयाक्षी क्षण मात्रे तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केलं जप. माऊलीचं म्हणणं असं आहे, जर तुम्ही त्या हरीचं, खऱ्या हरीचं जर ते नाम जपलं तर तुमच्या पापाच्या अनंत, म्हणजे ज्याची गंती होईल अशा पापाच्या राशी जरी असतील तरी त्या जळून जातील. तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपतारी. तर माऊलीचं असं म्हणणं आहे, जर समजा एखादा गवताचा डोंगर आहे किंवा ढीग आहे, त्याला तुम्ही नुसती एक काडी लावली, ती क्षणात तो डोंगरासारखा गवताचा एवढा डोंगर त्या क्षणात जळून जाईल. तसं जर तुम्ही नाम जपलं तर त्या नामात अशी पॉवर आहे, ते तुमचं एकदम भक्तिमय होऊन आणि तुम्हाला त्या संसारामध्ये दुःख यायला नको पाहिजे. त्याच्यामुळे मला ही अशी वारंवार शंका सतावत होती आणि म्हणून मी त्या मार्गाचा शोध घेत होतो. पण असं करत असताना एके दिवशी अचानक टी व्हीमध्ये महाराजांचा सत्संग आला आणि ते गीता उघडून दाखवत असताना मला वाटलं की बरेच संत अशा येऊन राहिले टी व्हीवर. हे जे संत सांगून राहिले, आपण तर 35-40 वर्षापासून मार्गात आहे, आजपर्यंत 40 वर्षामध्ये एकाही कीर्तनकाराने हे सांगितलं नाही. हे महाराज गीता मी असे सांगून राहिले, तुम्ही नेमकी काय परिस्थिती आहे. पण माझ्याकडे गीता पडलेली होती ऑलरेडी दुसऱ्या दिवशी, आणि त्या दिवशी सत्संग केव्हा लागतो हे पण माहिती नाही. सत्संग लागलेला होता, ते गीता उघडून दाखवत होते. मी तिथंच थांबलो. हे गीतेमध्ये असे वाचून दाखवून राहिले, म्हणजे यांची गीता सेपरेट आहे का काय. आपल्याला ते 40 वर्षात एकानेही असं ज्ञान सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी सत्संग आधीच लावून ठेवला आणि सत्संग लागला तर गीता पण माझ्याजवळ होती आणि अध्याय नंबर, श्लोक नंबर दाखवायचे. लगेच मी गीता खोलायचो, इथं ते बरोबर आहे. हे भानगड काय आहे नेमकी. तर त्या दिवसापासून आम्ही 7-8 दिवस फक्त तो कार्यक्रम बघितला आणि आमची अशी अपेक्षा झाली की खरोखर हे साक्षात जे गुरु म्हणता. कारण इथं माऊलीचा एक अभंग आहे, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझा पाहता नाही त्रिलोकी, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळीना, गुरु हा वैराग्याचे मळ, गुरु हा परब्रह्म केवळ, गुरु हा सोडवितात काळ गाठ लिंग देहाची, गुरु हा साधकाशीच आहे, गुरु हा भक्ताला इमा आहे, गुरु हा कामधेनु गाय भक्ता घरी धुवत. मला अचंबा वाटायचा की जर माऊलीने असं लिहून ठेवलेलं आहे म्हणजे हे काहीतरी वेगळं ज्ञान आहे. आणि अशाच पैक्यातला जे वेगळं ज्ञान खरोखर आध्यात्मिक ज्ञान आहे त्याच्यामधली ही आपल्याला हे गुरु महाराज आहेत, तर आपण यांचा शोध घ्यायला पाहिजे. तर मग तिथं सत्संग चालू राहायचं, तिथं खाली नंबर यायचे. मग त्या नंबरावर आम्ही फोन केला
नाशिकहून आम्हाला तो रिस्पॉन्स भेटला. तिथून ते भक्तांना आम्ही बोलवलं की आम्हाला या मार्गाबद्दल शंका आहे की तुम्ही आम्हाला या आणि आम्हाला हे ज्ञान कसं आहे, आम्हाला ते ज्ञान पडतंय, तर आम्हाला तुम्ही याचं काय आहे बुवा ते व्यवस्थित समजून सांगा, आम्हाला नामदीक्षा घ्यायची. मग 5-6 भगतजी नाशिकहून आले, आमचे गुरुबंधू आहेत ते आज रोजी ते आले. त्यांनी सांगितलं की आमची 5-6 म्हणजे जवळजवळ एक दिवस आम्ही त्याच्यामध्ये घातला. त्यांनी ते आम्हाला सगळं निरूपण सांगितलं. सर्व ग्रंथ ते सर्व ग्रंथ घेऊन आले होते. गीता भागवत, देवी भागवत, शिवपुराण, विष्णुपुराण, मार्कंडी पुराण, त्याच्यामधनं त्यांनी आम्हाला असं सिद्धांत करून दाखवलं. आणि मग माझ्याकडे तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी वगैरे, रामचरितमानस हे ग्रंथ आधीच पडलेले होते. तर मग त्याच्याशी जेव्हा आम्ही ते मिलाप केला तर आम्हाला वाटलं की आपण ज्या मार्गाचा शोधात होतो तो मार्ग आपल्याला 100% सापडलेला आहे. हे आपलं भगवंताचं विधान आहे. आपण त्या मार्गासाठी तळमळीने आपण भक्ती करत होतो. पण भगवंताला माहीत होतं की हे माझे दास आहेत, यांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपण अडकून ठेवलेलं आहे. पण खरी भक्तीला परमात्म्याने आमच्या संत सद्गुरू रामपालजी महाराजांनी आम्हाला बरोबर भक्तीच्या जोरावर आम्हाला बरोबर ओढून घेतलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं आपण प्रवचन ऐकलं आणि काही संत रामपालजी महाराजांचे जे साधक आहेत त्यांच्याशी आपण ज्ञानचर्चा केली आणि त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांशी जुडले. आपण संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतला, तर यावर आपण थोडासा प्रकाश टाकावा. याच्यामध्ये असं आहे बघा की तुकाराम महाराजांनी अभंगातून असं सांगून ठेवलेलं आहे की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, कृष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीडभार तुका म्हणे सानातोर. तुकाराम महाराजांनी असं सांगितलं की आम्ही वैकुंठातून, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय, की आम्हाला भगवंतांनी याच्यासाठी पाठवलं की तुमचं जे संसारामध्ये उलटे सुलटे क्रिया चालू आहेत किंवा धर्माचे रक्षण करण्याऐवजी, धर्माचं पालन करण्याऐवजी तुम्ही हे पाखंडामध्ये गुंतलेले आहेत. तर याच्यावर मला कुठंतरी वाटायचे की तुकाराम महाराज असं काय सांगतायत. त्या शोधामुळे की तुकाराम महाराजांचं याच्यामधून असं सांगणं आहे की आपले गीता, भागवत, विष्णुपुराण, शिवपुराण हे काय सांगतायत, तुम्ही नेमकं काय करतायत. त्याच्यामधून ते सांगतात की धर्माचे पालन करणे पाखंड, ही पाखंड पूजा हे तुकाराम महाराजांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे ते मला भगवंताला कुठंतरी शरणात घ्यायचं होतं. त्याच्यामुळे मी जरी मार्गात नव्हतो तरी याच्यावर माझं थोडंसं विश्लेषण चालू होतं की नेमके कीर्तनकार काय सांगतात, इथं तुकाराम महाराज काय सांगून राहिले. याच्यामुळे ते मला थोडंसं हाई वाटत होतं. त्या शोधात असल्यामुळे भगवंताने आम्हाला बरोबर त्यांच्या चरणात घेतलेलं आहे. हे फार मी माझं परम भाग्य समजतो. सर, तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे एकमेव संत आहेत, त्यांनी आपल्यासमोर खरं ज्ञान, सच्चं ज्ञान मांडलेलं आहे. परंतु प्रेक्षकांना हे कसं पटेल की आजच्या घडीला संत रामपालजी महाराज जे ज्ञान देत आहेत, जी भक्तिविधी सांगत आहेत, ते पूर्णपणे शास्त्रांच्या आधारावर आहे आणि तीच एक खरी भक्ती आहे. याचं कारण असं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठातल्या दुसराच क्रमांक नंबर 2 या हरिपाठातच असं सांगितलं की चहुवेदी जाणं, साई शास्त्री कारण, 18 पुराण हरिशी गाती, मंथुनी नवनीता, तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. की त्यांनी असं सांगितलं की चहुवेदी जाण म्हणजे 6 शास्त्र, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण यांचा अभ्यास कर. अभ्यास करून त्यांचं मंथन कर आणि ते मंथन करून नेमकं काय सांगतायत. आणि हरिपाठातल्या दुसऱ्याच अभंगामध्ये इतकं ठळक बातमी आहे की चहुवेदी जाण साई शास्त्री कारण, 18 पुराण हरीची गाती. त्यांनी सांगितलं की 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण जे हरीकडे नाम निर्देश करत आहे त्या हरीचा तुम्ही शोध घ्या आणि त्या हरीला बघता. याचं तुम्ही मंथन करा आणि मंथन करून नीट शोधा की कोणत्या हरीकडे ते भगवंत माऊली दिशादर्शक करतायत. पण लोकांच्या ते अजून काहीच लक्षात बसत नाही. ही मोठी खेदाची किंवा दुःखाची गोष्ट, आमच्यासाठी तरी फार दुःखाची गोष्ट आहे ती. याच्यामध्ये असं आहे सरजी की गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये 34 श्लोकमध्ये भगवंताने असं सांगितलं की अर्जुनाला कृष्ण भगवंताने की तत्विद्धी परिपातेन परिप्रश्नेन शेवया उपदेशती ज्ञानम ज्ञानीम तत्वदर्शिना. की अर्जुनाला कृष्ण भगवंताने असं सांगितलेलं की तू त्या तत्वदर्शी संतांकडे जा, ते तुला आध्यात्मिक ज्ञानाचा बोध उलगडा करतील आणि त्यांना तू साष्टांग दंडवत कर आणि त्यांना तू प्रश्न विचार. ते तुझ्या प्रश्नाचं निरूपण करू शकतील आणि तुला त्या खऱ्या मार्गाला लावतील. ते जे खरं ज्ञान आहे बाबा ते माझ्याकडे नाही आहे. तू कोणी त्या आध्यात्मिक किंवा तत्वदर्शी संतांकडे जा तर तू नक्की मोक्ष मार्गाला जाशील.
असं गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये सांगितलं आहे. किंवा 15व्या अध्यायाचा पहिला श्लोकमध्ये असं सांगितलेलं आहे की उधर मूलम आदेशाकम अश्वत्थम प्रव अव्ययम छंदाशी यश प्रणानी यस्तम वेदस्य वेदवित्त. किंवा त्यांनी असं सांगितलं की उपर मूळ आणि खाली शाखा असलेला जो वृक्ष आहे. कारण या एकदम ठळक ठळक बातम्या आहेत, पण लोकांना ते कळत नाही. ही मोठी खेदाची गोष्ट आहे आमच्यासाठी तरी. ते तिथं असं सांगितलं की उपर मूळ म्हणजे वरती मुळे असलेले जे वृक्षाचं झाड आहे, खाली जे फांद्या आहेत, जे डार म्हणजे ते झाडं जे खोड आहे, हे त्यांचे या झाडाची जो कोणी संत जो कोणी साधू या झाडाची पूर्ण सोडवणूक करेल तो तत्वदर्शी संत समजावा. अन्यथा ज्याला या झाडाचं ज्ञान नाही ते संतच नाही. हे कृष्ण भगवंताने अर्जुनाला गीतेमध्ये सरळ सरळ सांगून दिलेले आहे. याच्यात कुठली शंका नाही. कारण हा अभ्यास मी आधीच करत होतो, त्याच्यामुळे माझ्या मनात शंका कुशंका होत्यात. म्हणून मी तर एकच या माझ्या गुरुचा ऋणी आहे की त्यांनी मला कसं ओढलं हे मला सुद्धा कळत नाही. सर, तुम्ही सांगत आहात की गीतेमध्ये जे काही विश्लेषण आहे त्या अनुषंगाने असं सांगण्यात आलं आहे की उलटा जो वृक्ष आहे, पिपळरूपी वृक्ष, त्या वृक्षाचा जो भेद जाणत असेल तोच तत्वदर्शी संत आहे. आणि जर रहस्य कळाले आहे तर तो व्यक्ती कोण आहे की त्यालाच हे रहस्य कळाले आणि त्यानेच हा भेद आपल्यापर्यंत पोहोचवला. हे रहस्य फक्त श्री संत सद्गुरू रामपालजी महाराज यांनाच कळालेलं आहे. कारण ते कबीर भगवंताचे अवतार आहेत आणि भगवंताने तो सूक्ष्मवेद आज रोजी माझ्याकडे मी तो आणलेला आहे, शोधून आणलेला आहे की नेमकी काय भानगडे. त्या सूक्ष्मवेदामध्ये त्या भगवंताने अशी व्याख्या करून दिलेली आहे की 5 सहस्रारू 505 जब कलयुग बीत जाय महापुरुष फरमान तब जगतारण को आहे. त्यावेळेस माझा तुम्हाला सांगतो आनंद गगनात माविला असाच झाला की ही सूक्ष्म वेदाची वाणी आहे. त्यांनी सांगितलं की पण केव्हा ज्यावेळेस 5500 वर्ष या कलियुगाला पूर्ण होतील त्यावेळेस माझं ज्ञान थोडं कुठेतरी पसरेल आणि मग या ज्ञानाची पूर्ण जगभर फैलाव होईल. आणि त्यावेळेस अशी स्थिती राहील की घराघरामध्ये सर्व लोक अक्षर ज्ञान प्राप्त होईल. कारण आपण बघतो की आपले आजोबा पणजोबा हे जे होते हे अंगठे बहादूर होते, हे आम्हाला माहिती. यांना ते ज्ञान काहीच माहीत नव्हतं. आणि याच्या आधी 50 वर्षाच्या पूर्वी म्हणजे जवळजवळ ज्ञानेश्वर महाराजांच्या आधी हे जे ज्ञान होतं हे संस्कृत ज्ञान होतं. हे फक्त पंडित म्हणून जे पदवीधारक होते त्यांनी हे लोकांना, हे आपले आजोबा पणजोबा यांना अक्षर ज्ञान नसल्यामुळे त्यांनी जे सांगायचं ते यांनी ऐकायचं, ही अशी परंपरा आली. त्याच्यामुळे भगवंताचं काम असं अवघड झालेलं आहे की त्यांनी हा वॉर टाईम दिलेला होता. पण लोक म्हणतात मग आपले आजोबा पणजोबा काय वेडे होते का? पण ते वेडे नव्हते, ते अंगठे बहादूर होते. पण सूक्ष्म वेदामध्ये ही वाणी आलेली आहे की त्यांनी सांगितलं की 5500 ज्यावेळेस कलियुग संपून जाईल त्यावेळेस ही माझी वाणी हळूहळू प्रत्येक घरामध्ये अक्षर ज्ञान होईल आणि हळूहळू माझी वाणी उदयास येईल. आणि जे भक्त नाम घेतील ते मी, कारण इथं प्रत्येक आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक संताचं प्रमाण आहे कलियुगी नाम आधार. त्यांनी हे उगाच लिहून नाही ठेवलं की सकळाशी येते हाय अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कारण त्यांनी सतयुगात सांगितलं नाही, त्रेतायुगात सांगितलं नाही, द्वापार युगात सांगितलं नाही, कलियुगातच. असं का? कारण नामदेव महाराजांचं प्रमाण आहे, तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, माऊलीचं प्रमाण आहे. त्यांनी सांगितलं की कलियुगी नाम आधार किंवा सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. ते नाम जर कोणतं असेल ते हेच ते नाम आहे. त्या नामाचं गीतेमध्ये सळक उल्लेख आलेला आहे 17व्या अध्यायामध्ये 23 ओम तत्सत इति निर्देशे ब्राह्मणे त्रिविध स्मृत आहे. ते हे म्हणजे ते ज्ञान आलेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो 15व्या अध्यायाचं 16व्या आणि 17व्या अध्यायात पण ते भगवंत कोण आहे याची पण व्याख्या त्यांनी सांगितली की क्षर अक्षर एवच क्षर सर्वांनी भूतानी क्षर कुटोक्त क्षर उच्चते. कारण त्यांनी सांगितलं की या ब्रह्मांडामध्ये क्षर आणि अक्षर अशी हे 2 नावाचे पुरुष आहेत. जरी भगवान आहेत ना हे सुद्धा नाशवान आहेत. पण त्याच्या पुढचा श्लोक असा आहे उत्तम पुरुषत्व आणणे परमात्मा इति उदारते की हे क्षर आणि अक्षर जरी हे 2 भगवान आहेत हे सुद्धा अविनाशी आहेत, हे भगवंत नाहीत, पूर्ण भगवंत नाहीत. तर उत्तम पुरुषत्व आणणे म्हणजे क्षर पुरुष अक्षर पुरुष आणि परमाक्षर पुरुष ते स्वतः अवयव भगवंत आहेत. म्हणजे या जगतामध्ये जे भगवंत आहेत त्यांचं सुद्धा ते पालन पोषण करतायत. त्याच्या निमित्ताने हे सर्व सृष्टी चालत आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी जे ज्ञान दिलं आहे हे पूर्णपणे शास्त्रोक्त आहे आणि तेच खरं ज्ञान आहे.
आणि ह्या ज्ञानाच्या जोरावर किंवा या सद्भक्तीमुळे आणि संत रामपालजी महाराजांनी जो आपल्याला गुरुमंत्र दिलेला आहे गीतेच्या आशयानुसार, ती सद्भक्ती केल्यामुळे, तो गुरुमंत्र जाप केल्यामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? माझी परिस्थिती अशी होती की 40 वर्ष भजन करत असताना मला सोपारीचं खांडसुद्धा खात नव्हतो. अशी भगवंताने पहिल्यापासूनच माझ्यावर कृपा होती. पण कालांतराने 10 खेड्यामध्ये नाव असल्यामुळे मी कीर्तनाला जायचो, भजनाला जायचो आणि तिथं आमचं भजन असं रंगायचं की पहाटे 3-3, 4-4 वाजून जायचे. मग आता आपला शेती व्यवसाय असल्यामुळे जेवण भरपूर होऊन जायचं, रात्री काम असायचं त्याच्यामुळे, आणि आपल्याला 11, 11:30 वाजेपर्यंत कुठंच काही आपल्याला तकलीफ व्हायची नाही. पण 12 वाजल्यानंतर आपल्याला ते केने डर यायचे. त्याच्यामुळे मग हळूहळू या काळ भगवंताने अशी चाळ केली, कोणी गुटखा खाते ना त्याच्याकडून गुटखा खायचा थोडासा, कोणी तंबाखू खाते त्याच्याकडून. असं करता करता माझं व्यसन भक्ती मार्गात एकदम तल्लीन होतो. ज्ञान तेवढं होतं, पण 20-20, 22-22 पुड्या मी दिवसाला याच्या खायला लागून गेलो, गुटख्याच्या. आणि गुटख्याच्या पुड्या खाल्ल्यामुळे ते आदोपरी असल्यामुळे ते माझ्या शरीराला अपचन झाल्यासारखं झालं, गरमी झाली. तुम्हाला सांगतो, माझ्या तोंडात पुड्याचे छल्ले म्हणजे डॉक्टरांनी फक्त सांगितलं, नाव फोडलं नाही आमच्या फॅमिली डॉक्टरनी, पण मी तिखं म्हणजे हे माझा अजिबात चालत नव्हतं. आणि ते पुड्या खाल्ल्यामुळे शरीरात उष्णता दाटली, परत मूळ व्याधाचा त्रास झाला, सरी हातपाय सुजायला लागले, गाडी म्हणजे मोटरसायकल माझी चालवायची इच्छा राहिली नाही. आणि समजा 10-5 किलोमीटर जाऊन जर आलो, मला असं वाटायचं की कुठंतरी आपण फार हप्त्याभर कुठंतरी माती काम करून आलो किंवा एखादा काहीतरी डोंगर काणी करून आलो. अशा परिस्थिती, अशी भक्ती करत असताना अशी माझी परिस्थिती झाली. पण मग नंतर मी फक्त याच्याप्रमाणे तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांनी सांगितलं की पतिवर्ती जैसा भरतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी, की पतिवर्ती स्त्रीला जसा परमेश्वर हा पती एकच असतो तशी माझी भक्ती होती. कारण दुसरी भक्ती मला दिसत नव्हती, तर मी ते पंढरीस पांडुरंग परमात्म्याला मानायचो. मग ज्यावेळेस मला हे आजार जडले तर मी दर महिन्याला पंढरपूरला जायला लागलो. 3 वर्षे दर महिन्याला पंढरपूरला जायचो. कशासाठी? की मला जे रोग जडले हे रोग नाहीसे कसे होतील. पण 3 वर्षे वाऱ्या घालून माझे रोग कमी तर झाले नाही, पुन्हा वाढत गेले. की मग मला शेवटी असं वाटलं की मग एका ठिकाणी अभंग असा आहे की जुळून जाळून ठेवलेला आहे, तो म्हणजे तुकाराम महाराजांनी. आणि आमचे भजनी मैताच्या ठिकाणी बरंच तो अभंग म्हणता की 4 पुत्र दशरथा अंतकाळी एकही नव्हता. आणि शेवटी म्हणजे तो अभंग मोठा आहे, पण तुम्हाला आपल्याला तेवढा टाईम नसल्यामुळे आपला आता टायमाचं बंधन आहे. त्यांनी शेवटी काय सांगितलं, तुका म्हणे कर्म रेखा आणि कधी न चुके ब्रह्मादिका. तर या काळाने असा फंदा घालून दिला. मग लोक काय म्हणतात की जर जे कर्म आहे ते ब्रह्मदेवाला चुकलं नाही तर आपण एक क्षुल्लक माणूस आहे, आपल्याला काय चुकणार. मग त्या युक्तीप्रमाणे मला वाटायचं की मग असं जर असेल तर मग हे आपल्याला कुठेतरी मुळच आहे. पण शेवटी असं करत असताना परमात्म्याची कृपा होती, आपली भक्ती होती. त्या भक्तीच्या जोरावर किंवा भगवंताची आपलं मागचं काही पुण्य समजा, त्या भक्तीच्या जोरावर ज्यावेळेस एवढं दुःखामध्ये असताना की मला शेवटी असं वाटायचं की आपलं काहीतरी 1-2 वर्ष आयुष्य राहिलेलं आहे आणि आपल्याला हे काहीतरी निमित्ताने आपलं आता आयुष्य संपत आलेलं आहे. आणि मी याच्या आधी बरेच माझे गुरुबंधू जे होते, बरेच माझे ओळखीचे होते, ते असेच काही निमित्ताने असे मरत होते. तर मलाही वाटलं की हे असंच होणार आहे. परंतु ज्यावेळेस या मार्गाचं मला कुठंतरी सुगावा लागला आणि या मार्गात गेलो तर तिथं माऊलीचा एक अभंग आहे की संत भेटती आजी मज तेने मी झालो चतुर्भुज, दोन्ही भुजा स्थुळी सळ दोन्ही सुस्मी वाढल्या, आलिंगन सुख वाटे प्रेमचिदानंदी घोटे, हर्षे ब्रह्मांड उतटे समूळ उठे मी पण, या संताची भेटता हरे संसाराची वेता, पुढता पुढती माता अखंडित ठेविन, या संतांचे हे देणे कल्पतरू हुनी दुने, परिसा आघात देणे चिंतामणी ठेंगणा. ते मग मला त्यावेळेस मला असं जाणवलं, ज्यावेळेस मी बरवालाला हरियाणाला गेलो, दर्शनाला गेलो मी, आणि गुरुजींनी माझ्या डोक्यावर जेव्हा हात ठेवला ते माझं तुम्हाला सांगतो भगतजी, म्हणजे मी इतका मोकळा झालो की मला असं वाटायला लागलं की आपण 30-40 वर्षात ते नाही एवढं, म्हणजे माझं अंगाचं म्हणजे एक कंपन होण्यासारखं. आणि तुम्हाला सांगतो की माझं नामदीक्षा घेऊन घ्यायची आणि आपलं बिडी काडी गुटके गाटके काहीच राहिले नाही, आपल्याला लगेच निघावं लागेल. 3 दिवस आम्ही तिथं राहिलो. 3 दिवस राहिल्यानंतर
मला त्या गुटख्याची आठवण आली नाही, कशाची आठवण आली नाही. तर तुम्हाला सांगतो, माझ्या डोक्यावर हात ठेवला त्यावेळेस मला तो अभंग मी कायम भजनामध्ये म्हणायचो की संत भेटत ही आजी मज, तेने मी झालो चतुर्भुज दोन्ही सुजा छुळा भुजी सज, आलिंगन सुख वाटे. तेव्हा मला वाटलं की खऱ्या संताची ओळख. म्हणून तुकाराम महाराजांनी माऊलींनी त्या संतांचं असं वर्णन केलेलं आहे. एका अभंगातून ते इतकं वर्णन केलं आहे की गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझा पाहता नाही त्रिलोकी, गुरु हा सुखाचा गुरु, गुरु हा प्रेमाचा गुरु, गुरु हा धैर्याचा डोंगुरु, कदा काळी टळमळीना, गुरु हा वैराग्याचे मुळ, गुरु हा परब्रह्म केवळ, गुरु हा सोडवी तात्काळ गाठलिंग ध्येयाची, गुरु हा साधकाची साये, गुरु हा भक्ताला किंवा. जेव्हा मी पाहिलं की वा तुकाराम महाराजांनी जे अभंग लिहून ठेवले ते अगदी सत्य आणि सत्य आहे. माऊलीने जो हरिपाठ लिहून ठेवला आहे तो सुद्धा एकदम क्लिअर कट आहे. आणि याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी एक कीर्तनकारांना होतं असं लिहिलेलं आहे की कीर्तनाचा विक्रा मातेची गमन पहाड खाई धन विटाळतो. की त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे, जर तुम्ही कीर्तनाचा विक्रा करत असाल तर तुम्ही तुमची आई संगे कर्म करता असं सिद्ध केलेलं आहे. ज्यावेळेस सर्व लोकांनी जर खऱ्या गुरुजी पार करून जर नामदीक्षा घेतली आणि शास्त्रयुक्त प्रमाणे जर भक्ती केली, तुम्हाला सांगतो हे रोग काय, कोरोना काय, कोरोनाचा बाप बी आला तरी काहीच होऊ शकणार नाही, एवढी या नामामध्ये पॉवर आहे. पण त्या ते लोकांना कळत नाही. त्याच्यामुळे आता तिथं आपला नाविलाज आहे. भगवान करून तशी त्यांना बुद्धी देव, एवढीच मी भगवंताकडे आणि माझ्या गुरुकडे एवढीच मी इच्छा प्रकट करू शकतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला खरा हरी मिळाला, खरा परमेश्वर मिळाला आणि त्या खऱ्या हरीची साधना करून आज आपल्या जीवनाचं कल्याण केलं. आणि आपण श्रोत्यांना सुद्धा तेच सांगत आहात की आपण सुद्धा आपल्या जीवनाचं कल्याण करावं. तर ह्या अनुषंगाने जर कोणाला वाटत असेल की आपण नामदीक्षा घ्यावी किंवा गुरुमंत्र घ्यावा, तर त्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा मिळेल? आता असं आहे बघा जी, बऱ्याच चॅनलला गुरूंचे आता सत्संग घेऊन राहिलेले आहेत. बरेच चॅनल आहेत, 10-12 चॅनल आहेत. आणि त्या चॅनलच्या खाली पट्टी चालते. त्या पट्टीवर तिथं फोन नंबर दिलेले आहेत आणि परत फोन नंबर असे दिलेले आहेत की असं नाही की तुम्हाला आता आम्ही त्यावेळेस ते बरवाला हरियाणा प्रांतामध्ये जाऊन आम्हाला त्यावेळेस नामदीक्षा देत होती. पण भगवंताने या कर्मभूमीमध्ये अशी सुखसुविधा केलेली आहे की राज्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नामदीक्षा केंद्र खोलून ठेवलेले आहेत. तरी लोकांच्या लक्षात येत नाही. हे फारच दुःखद आहे. ते ज्यांना नामदीक्षा घ्यायची असेल त्याने त्या फोन नंबरवर ती जी पट्टी चालते त्या बघून त्या नंबरवर कॉल करून तुम्हाला तिथला नंबर दिला जाईल आणि तुमच्या ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही असू शकता त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला नाममंत्र उपदेश दिला जाईल. एकदम सोपं आणि सरळ करून ठेवलेलं आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा ही आजच्या घडीला प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये उपलब्ध आहेत. परंतु जर एखाद्या व्यक्तीला ही नामदीक्षा घ्यावयाची असेल तर त्या व्यक्तीला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतात? सर, पैसे ते सोडा, पण तिथं जे ती सामुग्री लागते भक्तिविधीची, जसं ज्ञानेश्वर महाराजांचं हरिपाठाचं जेवढं पुस्तक येतं तेवढं हे भक्तिबोध म्हणून ते पुस्तक आहे. पुस्तक फ्री भेटतं. अशी भक्ती तुम्हाला कुठेही भेटणार नाही. तिथं 10 पैसे सुद्धा लागत नाही. अशी निःशुल्क भक्ती जगात नाही कुठेच तुम्हाला अशी भक्ती पाहायला मिळणार नाही. अशी सोपी आणि सरळ भक्ती आहे. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.